16 सोमवार व्रत. भगवान शंकराची महिमा. भगवान शंकर म्हणजे भक्तांचे इष्टकामना पुरविण्याचे सर्व मंगळ करणारे चिंतामणी म्हणून प्राचीन काळापासून भारतवर्षात फारच महत्त्व प्राप्त झालेला आहे. यांची पूजा, जप, ध्यान व व्रताची उपासना सेवा केल्याने मन प्रसन्न होते, संकल्प इष्टकार्य सिद्धी जाते. 16 सोमवार व्रत. या व्रताने शिवकृपा होऊन रोगमुक्ती होते. विवाहातील अडचणी दूर होऊन विवाह होतो. प्रियजनांची भेट होते. ग्रह, भूत, पिशाच बाधा व तीव्र व्याधी निवारण होते. आयुष्य, आरोग्य, सुख, समृद्धी, मन, यश, कीर्ती व प्रतिष्ठा लाभते. चिंता, क्लेश व संकटांचे निरसन होते. अर्थप्राप्तीसाठी मार्ग मिळतो. व्यवहाराची भरभराट होते. नोकरी मिळते. उत्तम संतानी लाभते. 16 सोमवार व्रत नियम. हे व्रत दिन शुद्ध पाहून पहिल्या श्रावणी सोमवार किंवा अन्य कोणत्याही सोमवारी सुरू करावे. हे व्रत क्रमाने 16 सोमवार करायचे आहे. व्रत संकल्प पहिल्या सोमवारी करावा. संकल्प व्रत पूर्ण झाल्यानंतर 17व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे. हे व्रत कुमार, कुमारिका, प्रौढ स्त्रिया व पुरुष, पती, पत्नी तसेच स्त्रिया असे कुणीही करावे. व्रत दिन दिवसभर उपवास करून रात्री चुरमा खाऊन उपवास सोडावा. नाही यांनी गूळ, तूप मिसळून तयार केलेला शिरा किंवा खीर खावी. या दिवशी मीठ वर्जित आहे. चुरमा करताना कणिकेत मीठ घालू नये. उपवासात पदार्थात मीठ असता कामा नये. व्रत दिन शक्य असल्यास पांढरे वस्त्र परिधान करा. निदान पूजेच्या वेळी तरी पांढरे धोत वस्त्र अंगावर असावे. लाल, काळे वस्त्र घालून पूजा करू नये. कणिकेचा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा चुरमा पुढीलप्रमाणे तयार करावा. अगदी गव्हाच्या पिठात जडसर कापूस भाकऱ्या भाजून घ्याव्यात किंवा मुटके करून ते तुपात तळून घ्यावेत. या भाकऱ्या किंवा मुटके हाताने कुस्मरून किंवा मिक्सरमध्ये घालून बारीक करून चाळणीने चाळून घ्यावेत. यात योग्य प्रमाणात गूळ व तूप घालून चुरमा तयार करावा. याचे लाडू वळले तरी हरकत नाही. प्रत्येक सोमवारी अशा प्रकारे अर्धा शेर कणिकेचा चुरमा बनवा. टीप: सध्या शेर हे माप अस्तित्वात नाही, म्हणून अर्धा किलो कणिकेचा चुरमा बनवा. व्रत दिन घर स्वच्छ व पवित्र असावे. घरातील वातावरण प्रसन्न असावे. घरातील मंडळांनी व्रतास करावे. सायंकाळी प्रदोषसमयी शंकराला पांढरे गंध वा भस्म टिलक लावावा. व्रताने सदाचाराने वागावे. लबाडी, वाद विवाद, अपशब्द गोष्टी टाळाव्यात. व्रताचा हेतू शुद्ध व कलाकारी असावा. पूजा विधी. पूजेचे स्थान स्वच्छ करून घ्यावे. जमिनीवर रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढून याच्यावर चौरंग वा पाट मांडावा. याभोवती सुरेख रांगोळी काढावी. चौरंगावर पांढरे कोरे वस्त्र घालावे. यावर शंकराची तस्वीर किंवा पेंडी ठेवावी. ती तस्वीर पडणार नाही याची काळजी घ्यावी. चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला थोड्या अक्षता ठेवून यावर गणपती पुजण्यासाठी सुपारी मांडावी. चौरंगावर डाव्या बाजूला एक घंटा ठेवावी. चौरंगावर उदबत्ती, निरंजन, नैवेद्य, दक्षिणा व ही पोटली ठेवण्यास पुरेशी जागा असावी. पूजेचे साहित्य तब्बल आपल्या उजव्या हाताला ठेवावे. समई प्रज्वलित करून चौरंगाच्या शेजारी डाव्या बाजूला थोडी मागे ठेवावी. स्वतःला बसण्यासाठी एक आसन मांडावे. व्रत हात जोडून पुढील
ध्यान मंत्र म्हणून अनुक्रम श्री गणेशाय, श्री गुरुदेव, श्री शंकर यांचे नामस्मरण करावे. सुपारी गणपतीला गंध, अक्षता व पुष्प वाहून नमस्कार करावा. भगवान शंकरांना पूजा स्वीकारण्यास येण्याची विनंती करावी. ओम नमः शिवाय. हे शंभू महादेव, माझी इष्टकामना पूर्ण व्हावी म्हणून मी आपली पूजा करून पवित्र नैवेद्य अर्पण केला आहे. ती तरी या पूजेचा व नैवेद्य स्वीकार करून प्रसन्न व्हावे, कार्यसिद्धीचा आशीर्वाद घ्यावा. अल्प प्रमाणे ही पूजा केली आहे, तरी क्षमा करून पूर्ती करून घ्यावी ही प्रार्थना. यानंतर गंध, अक्षता व पुष्प वाहून नमस्कार करावा. 16 सोमवार व्रत महिमा वाचावी, शिवस्तुती म्हणावी, रुद्राक्ष माळेने ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जाप करावा. शंकर करून पुष्पमाळ म्हणून नामस्मरण करावे. दुसऱ्या दिवशी होऊन श्री शंकरांच्या पांढरे गंध व पांढरी फुले वाहावीत. व्रत करताना दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी ब्राह्मणांना मार्गदर्शनानुसार घरी ओम नमः शिवाय असे म्हणत शंकराला 108 किंवा बेलपत्र वाहावी. शंकरांना 5 किलो चूरमा नैवेद्य अर्पण करावा. चुरम्याचे लड्डू चालते. प्रार्थना, व्रत कथा, महिमा आणि शिवस्तुती वाचन, जप, आरती, पुष्पमाळ, नमस्कार या गोष्टी नेहमीप्रमाणे करा. चुरम्याचे 3 भाग करून एक भाग देवाला अर्पण करावा, दुसरा भाग ब्राह्मणांना किंवा गायीला, तिसरा भाग घरातील कुटुंबांना. 5 सुवासिनींना आमंत्रित करून यांना हळद कुंकू लावावे, गोड दूध द्यावेत. जवळपास असलेल्या शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. रात्री शिव भजन करावे. दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जन करावे.